ऑप्टिकल आयसोमेरिझम इन ग्लुकोज. ऑप्टिकल आयसोमेरिझम म्हणजे कायरल कार्बन ॲटम ज्या मॉलिक्युल्स मध्ये असतात ते प्लेन पोलराइज लाईटला रोटेट करू शकतात, त्याला आपण ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी म्हणतो. डिटेल मध्ये आपण पाहिलेलं आहे. तर ग्लुकोजचे जे ओपन चेन स्ट्रक्चर आहे ते हे असं आहे. फर्स्ट कार्बन ॲटम कायरल नाहीये, मात्र सेकंड कार्बन ॲटम, थर्ड कार्बन ॲटम, फोर्थ कार्बन ॲटम अँड फिफ्थ कार्बन ॲटम आर कायरल कार्बन ॲटम. दुसरा, तिसरा, चौथा आणि पाचवा 4 कार्बन ॲटम कायरल कार्बन ॲटम्स आहे. आणि मग फॉर्म्युल्यावरून नंबर ऑफ ऑप्टिकल आयसोमर्स इज इक्वल टू 2 raised to n, where n is number of chiral carbon atoms. किती कायरल कार्बन ॲटम आहेत? 4. मग 2 raised to 4 म्हणजे 2 into 2 into 2 into 2, तर हे येतील 16 ऑप्टिकल आयसोमर्स आर देअर फॉर ग्लुकोज. ग्लुकोजचे एकूण ऑप्टिकल आयसोमर्स किती आहेत? 16. आणि आपल्याला माहिती आहे की प्रत्येक कायरल कार्बन ॲटमच्या 2 स्पॅटियल अरेंजमेंट असतात. म्हणजे OH ग्रुप लेफ्टला किंवा राईटला असेल तर एक डेक्स्ट्रो रोटेटरी आणि एक लिव्हो रोटेटरी. तर प्रत्येक कायरल कार्बन ॲटमशी रिलेटेड 2 स्पॅटियल अरेंजमेंट असतील. आणि अशा प्रकारे ग्लुकोजचे किंवा मॉलिक्युलर फॉर्म्युला C6H12O6 या कार्बोहायड्रेट्सचे एकूण 16 ऑप्टिकल आयसोमर्स असतील. त्या 16 ऑप्टिकल आयसोमर्स पैकी एक आयसोमर जो आहे तो आहे ग्लुकोज. त्याचं जे स्ट्रक्चर आहे हे असं आहे. ठीक आहे. मग आता ग्लुकोज मध्ये जे पण सेव्हरल ऑप्टिकल आयसोमर्स आहे त्याच्यापैकी ग्लुकोजच्या ओपन चेन स्ट्रक्चर मध्ये ग्लुकोज मध्ये सेकंड कार्बन ॲटमवर, थर्ड कार्बन ॲटमवर, फोर्थ कार्बन ॲटमवर, फिफ्थ कार्बन ॲटमवर जे कॉन्फिगरेशन आहे, कॉन्फिगरेशन म्हणजे OH ग्रुपची पोझिशन. जसं आपण म्हणतो की थर्ड कार्बन ॲटमचा हायड्रॉक्सिल ग्रुप लेफ्ट साइडला आहे, सेकंड कार्बन ॲटम, फोर्थ कार्बन ॲटम आणि फिफ्थ कार्बन ॲटमचा हायड्रॉक्सिल ग्रुप आपण राईट साइडला रिप्रेझेंट करतो. फिशर्स नोटेशन असेल किंवा ओपन चेन स्ट्रक्चर असेल तर ही जी स्टेरिओ सिमेट्री आहे किंवा स्टेरिओ कॅरेक्टर आहे, तर हे स्पॅटियल अरेंजमेंट जी आहे ती स्पॅटियल अरेंजमेंट कोणी शोधून काढली तर इमेल फिशर नावाचा सायंटिस्ट आहे. हा नोबेल प्राइज विनर सायंटिस्ट आहे. तर त्यांनी हे सेकंड कार्बन ॲटम, थर्ड कार्बन ॲटम, फोर्थ कार्बन ॲटम आणि फिफ्थ कार्बन ॲटमवर स्पॅटियल अरेंजमेंट डिटरमाइन केली. खूप सारे एक्सपेरिमेंट केले आणि त्याच्यातून कॉन्फिगरेशन ॲट C2, C3, C4 अँड C5 पोझिशन ऑन ग्लुकोज इज डिटरमाइन. तो जो सायंटिस्ट होता त्याने खूप सारे एक्सपेरिमेंट केले. सेकंड कार्बन ॲटमवर, थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ कार्बन ॲटमवर कॉन्फिगरेशन काय असेल, हायड्रोजन कोणत्या साईडला असेल, हायड्रॉक्सिल ग्रुप कोणत्या साईडला असेल, बाकीचे कार्बन ॲटम कुठल्या साईडला असतील, हे सगळं त्यांनी डिटरमाइन केले. आणि फिशर्स नोटेशन साठी आपण ऑलरेडी एकदा पाहिलेलं आहे. फिशर्स नोटेशनचे काही रूल्स आपण पाहिलेले आहेत. काय रूल्स आहेत? पहिला रूल आहे टेट्राहायड्रल कार्बन ॲटम इज रिप्रेझेंटेड बाय क्रॉस्ड लाईन. टेट्राहायड्रल कार्बन ॲटमला आपण क्रॉस लाईननी रिप्रेझेंट करतो. लॉंगेस्ट चेन ऑफ कार्बन ॲटम इज रिप्रेझेंटेड ऑन व्हर्टिकल डायरेक्शन. जे पण लॉंगेस्ट चेन ऑफ कार्बन ॲटम असेल ती आपण अशी उभी काढतो, आडवी काढत नाही. मोस्ट ऑक्सिडाइज्ड कार्बन ॲटम इज रिप्रेझेंटेड ऑन टॉपमोस्ट पोझिशन. मोस्ट ऑक्सिडाइज्ड कार्बन ॲटम, ज्याचं ऑक्सिडेशन सर्वात जास्त झालेलं आहे असा कार्बन ॲटम आपण टॉपमोस्ट पोझिशनला वरती ठेवायचा प्रयत्न करतो. म्हणूनच कार्बोहायड्रेट्स मध्ये अल्डिहाइड ग्रुप आपण फर्स्ट पोझिशनला लिहितो. कीटोन असेल तर तो सेकंडलाच लिहितो. मोस्ट ऑक्सिडाइज्ड असल्यामुळे तो आपल्याला टॉपमोस्ट पोझिशनला ठेवण्याची संकेत आहे. पण फर्स्ट कार्बन ॲटमचा कीटोन नसतो म्हणून मग तो आपल्याला सेकंडवर ठेवावा लागतो. तर टेट्राहायड्रल कार्बन ॲटम इज रिप्रेझेंटेड बाय क्रॉस लाईन. लॉंगेस्ट चेन ऑफ कार्बन ॲटम इज रिप्रेझेंटेड ऑन व्हर्टिकल डायरेक्शन. मोस्ट ऑक्सिडाइज्ड कार्बन ॲटम इज रिप्रेझेंटेड ऑन टॉपमोस्ट पोझिशन. आणि आणखी एक कन्व्हेन्शन आहे जे आपण डिटेलमध्ये आता पाहणार आहोत की लोएस्ट कायरल कार्बन ॲटमचा
OH ग्रुप राईट साईडला असेल तर D कॉन्फिगरेशन लेफ्ट साईडला असेल तर L कॉन्फिगरेशन. तर अशा टाईपचं हे कॉन्फिगरेशनशी रिलेटेड काही फिशर्स नोटेशनसाठी रूल्स आहेत. तर फिशर नोटेशन फॉर ग्लुकोज, ग्लुकॉनिक ऍसिड आणि ग्लुकॅरिक ऍसिड हे आपल्याला सिलेबसमध्ये टेक्स्टबुकमध्ये काढून दाखवलेले आहे. तर ग्लुकोजचं फिशर्स नोटेशन इथे असेल C डबल बॉन्ड O. फिशर नोटेशन मध्ये आपल्याला टेट्राहायड्रल कार्बन ॲटमला क्रॉसनी दाखवायचं आहे. असे बॉन्ड बॉन्ड सेपरेट नाही दाखवायचे. कार्बन ॲटमला क्लिअर कट नाही दाखवायचा. तर इथे क्रॉसिंग मध्ये कार्बन ॲटम आहे, सेकंड कार्बन ॲटम, थर्ड कार्बन ॲटम, फोर्थ कार्बन ॲटम, फिफ्थ कार्बन ॲटम आणि इथे सिक्स्थ कार्बन ॲटम. हा सिक्स्थ कार्बन ॲटम CH2OH. थर्ड कार्बन ॲटमचा OH लेफ्टला, सेकंड कार्बन ॲटमचा OH राईटला, फोर्थ आणि फिफ्थचा पण राईटला. बाकी टेट्रा व्हॅलन्सी कंप्लीट केली. तर हा झाला फिशर्स नोटेशन फॉर ग्लुकोज. ग्लुकोज साठी फिशर्स नोटेशन. सेकंड कायरल कार्बन ॲटम, थर्ड कायरल कार्बन ॲटम, फोर्थ कायरल कार्बन ॲटम, फिफ्थ वाला कार्बन ॲटम कायरल आहे, फोर्थ वाला, थर्ड वाला आणि सेकंड वाला कार्बन ॲटम कायरल नेचरचा आहे. तर हे आहे फिशर्स नोटेशन फॉर ग्लुकोज. ग्लुकोज साठी असलेलं फिशर्स नोटेशन. सेम टाईपचं नोटेशन आपण ड्रॉ करतो कशासाठी? ग्लुकॉनिक ऍसिड. ग्लुकॉनिक ऍसिड जो आहे तो फक्त अल्डिहाइड ग्रुपच्या ऐवजी कार्बोक्सिलिक ग्रुप येईल, बाकी सगळं तेच. सेकंड कार्बन ॲटम, थर्ड, फोर्थ, फिफ्थ आणि सिक्स्थ कार्बन ॲटमला आपण लिहितो CH2OH. थर्ड कार्बन ॲटमवर OH ची पोझिशन चेंज. मग हे जे काय टेट्रा व्हॅलन्सी कंप्लीट केल्यानंतर हे मिळेल आपल्याला फिशर नोटेशन फॉर ग्लुकॉनिक ऍसिड. मोनोकार्बोक्सिलिक ग्लुकॉनिक ऍसिडचं फिशर नोटेशन. पुन्हा एकदा नंबर ऑफ कायरल कार्बन ॲटम तेवढेच राहतील. सेकंड वाला कार्बन ॲटम, थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ कार्बन ॲटम कायरल असतील. 4 कायरल कार्बन ॲटम येतील. ग्लुकॅरिक ऍसिड. ग्लुकॅरिक ऍसिड मध्ये वरचा जो कार्बन ॲटम आहे तो COOH कार्बोक्सिलिक ऍसिड आणि शेवटचा सिक्स्थ कार्बन ॲटम पण CH2OH च्या ऐवजी त्याचं पण ऑक्सिडेशन होईल आणि COOH. एक काम करूया, रेड कलरने दाखवते म्हणजे याच्यात कन्फ्यूज होणार नाही. तर हा COOH, सेकंड कार्बन ॲटमचा OH राईटला, थर्ड कार्बन ॲटमचा OH लेफ्टला, फोर्थ कार्बन ॲटम, फिफ्थ कार्बन ॲटम आणि सिक्स्थ कार्बन ॲटम पुन्हा एकदा COOH. हा डायकार्बोक्सिलिक ऍसिड आहे, याला आपण म्हणतो सॅकॅरिक ऍसिड किंवा ग्लुकॅरिक ऍसिड. सॅकॅरिक ऍसिड किंवा ग्लुकॅरिक ऍसिड सगळ्या फिशर नोटेशन मध्ये, इवन ओपन चेन स्ट्रक्चर मध्ये सुद्धा थर्ड कार्बन ॲटम मध्ये कॉन्फिगरेशन चेंज झालेलं आहे. बाकी सेकंड, फोर्थ आणि फिफ्थ मध्ये जे कॉन्फिगरेशन आहे ते अपोजिट आहे. तर हे होते फिशर नोटेशन फॉर ग्लुकोज, ग्लुकॉनिक ऍसिड आणि सॅकॅरिक ऍसिड. तर ग्लुकोज जे आहे, ग्लुकोजचं ऑप्टिकल रोटेशन, स्पेसिफिक रोटेशन, ऑप्टिकल रोटेशन जे आहे ते आहे 52.7 डिग्री. ऑप्टिकल रोटेशन, स्पेसिफिक रोटेशन ऑफ ग्लुकोज इज 52.7 डिग्री. तर स्पेसिफिक रोटेशन आपण अल्फा स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये लिहितो. जनरली इथे लिहितो आपण टेम्परेचर, इथे लिहितो वेव्हलेंथ थीटा अपॉन C इंटू L. ऍक्च्युअली अल्फा म्हणजे काय? हे जे नोटेशन आहे याला म्हणतात स्पेसिफिक रोटेशन. स्पेसिफिक रोटेशन. आता हे सगळं सांगायची गरज का पडली? टेक्स्टबुक मध्ये नाहीये, पण टेक्स्टबुक मध्ये एकच नोटेशन रिप्रेझेंटेशन तुम्हाला दिलेलं आहे. अल्फा 20D फॉर ग्लुकोज इज 52.7 डिग्री. आता हे 20 काय आहे, D काय आहे, हे कसं आलं त्याच्यासाठी एक्सप्लेनेशन आहे. तर अल्फा जे नोटेशन आहे त्याला म्हणतो आपण स्पेसिफिक रोटेशन. स्पेसिफिक कंडिशन मध्ये मोजलेलं अँगल ऑफ रोटेशन. अँगल ऑफ रोटेशन काय आहे तुम्हाला माहिती आहे. आणि नंबर ऑफ मॉलिक्युल्स जास्त असतील तर
प्लेन पोलराइज लाईटचं रोटेशन पण जास्त किंवा कमी असू शकतं, ते डिपेंड करेल. ठीक आहे. नंबर ऑफ पार्टिकल्स, नंबर ऑफ मॉलिक्युल्स, ऑप्टिकली ऍक्टिव्ह मॉलिक्युल्स जास्त असले तर अँगल ऑफ रोटेशन चेंज होऊ शकतो, थीटा बदलतो. तो आणखी कशावर डिपेंड असतं? कॉन्सन्ट्रेशन, युनिट व्हॉल्यूम मध्ये किती मॉलिक्युल्स आहेत त्याच्यावर डिपेंड असतं. एल म्हणजे लेंथ ऑफ पोलारिमीटर ट्यूब, त्याच्यावर डिपेंड असतं. पोलारिमीटर ट्यूब लांब घेतली तर त्या लाईटला, प्लेन पोलराइज लाईटला खूप साऱ्या मॉलिक्युलला क्रॉस करून जावं लागेल, पुन्हा अँगल ऑफ रोटेशन बदलेल. तर हे जे स्पेसिफिक रोटेशन आहे, स्पेसिफिक कंडिशनला इतक्या कॉन्सन्ट्रेशनचं सोल्युशन इतकी लांब पोलारिमीटर ट्यूब मधनं पास केलं, इतक्या वेवलेंथचा प्लेन पोलराइज लाईट त्याच्यातनं पास केलं, त्यावेळेला टेम्परेचर एवढं होतं, मग अँगल ऑफ रोटेशन एवढा दिसला. हे सगळं एका विशिष्ट कंडिशनला मेजर करणं, त्याला आपण म्हणतो स्पेसिफिक रोटेशन. तर अल्फा इज स्पेसिफिक रोटेशन, टी जे आहे ते असतं टेम्परेचर, टी इज टेम्परेचर, लॅम्बडा इज वेवलेंथ ऑफ लाईट. जी प्लेन पोलराइज लाईट आपण पास करतो त्या प्लेन पोलराइज लाईटची वेवलेंथ. थीटा म्हणजे अँगल ऑफ रोटेशन, अँगल ऑफ रोटेशन जनरली हे डिग्री मध्ये घेतो आपण. सी, कारण रेडियन पण एक युनिट असतं, पण रेडियन घेत नाही आपण, डिग्री मध्येच घेत असतो. सी म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन, कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन जनरली हे आपण ग्रॅम पर मिलीलीटर घेत असतो. ग्रॅम पर मिलीलीटर, काही पुस्तकांमध्ये ग्रॅम पर मिलीलीटर आहे, काही पुस्तकांमध्ये मिलीग्रॅम पर मिलीलीटर असं पण दिलेलं आहे. तर जनरली आपण ग्रॅम पर मिलीलीटर मध्ये घेतो. नंतर एल म्हणजे लेंथ ऑफ पोलारिमीटर ट्यूब, लेंथ ऑफ पोलारिमीटर, नुसतं पोलारिमीटर म्हटलं तरी चालतं, पोलारिमीटर ट्यूब म्हटलं तरी चालतं. जनरली हे आपण डेसिमीटर मध्ये मेजर करत असतो. डेसिमीटर म्हणजे किती? 10 सेंटीमीटरचा होतो 1 डेसिमीटर. तर ह्या सगळ्या स्पेसिफिक कंडिशन्स, एक विशिष्ट कंडिशनला जे पण आपण मोजू त्याला म्हणतो आपण स्पेसिफिक रोटेशन. ग्लुकोजचं जे स्पेसिफिक रोटेशन आहे ते आहे 52.7 डिग्री. जर अँगल ऑफ रोटेशन किंवा स्पेसिफिक रोटेशन पॉझिटिव्ह आहे म्हणजे तो ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड कसा असला पाहिजे? डेक्स्ट्रो रोटेटरी. जर प्लेन पोलराइज लाईट अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन म्हणजे निगेटिव्ह अँगल येत असेल तर आपण त्याला म्हणतो लिव्हो रोटेटरी. तर ग्लुकोजचा अँगल ऑफ रोटेशन पॉझिटिव्ह आहे, स्पेसिफिक रोटेशन 52.7 डिग्री आहे, पॉझिटिव्ह आहे. तर ग्लुकोज इज डेक्स्ट्रो रोटेटरी. ग्लुकोज, ऑप्टिकली ऍक्टिव्ह ग्लुकोज इज डेक्स्ट्रो रोटेटरी. आणि डेक्स्ट्रो रोटेटरी असल्यामुळेच आपण त्याला डेक्स्ट्रोज असं पण म्हणतो. ग्लुकोजलाच आपण काय म्हणतो? डेक्स्ट्रोज असं पण म्हणतो. आणि डेक्स्ट्रो रोटेटरीचं नोटेशन आपण डी ग्लुकोज किंवा प्लस ग्लुकोज असं पण लिहितो. आणि डी ग्लुकोज किंवा प्लस ग्लुकोज पेक्षा आणखी एक नोटेशन यूज केलं जातं, ते म्हणजे कॅपिटल डी ग्लुकोज. मात्र कॅपिटल डी ग्लुकोजचा आणि ऑप्टिकल ऍक्टिव्हिटीचा संबंध नाहीये. म्हणजे कॅपिटल डी ग्लुकोज हे कॉन्फिगरेशन ऍट लोएस्ट कायरल कार्बन ॲटम रिप्रेझेंट करतं. ते ऑप्टिकल रोटेशन क्लॉकवाईज आहे का अँटी क्लॉकवाईज आहे हे रिप्रेझेंट करत नाही. स्मॉल डी म्हणजे डेक्स्ट्रो रोटेटरी, ते ऑप्टिकल रोटेशन सांगतं क्लॉकवाईज आहे म्हणून. प्लस असेल तर क्लॉकवाईज, मायनस असेल तर अँटी क्लॉकवाईज पाहिलंय आपण. तर स्मॉल डी म्हणजे डेक्स्ट्रो रोटेटरी, प्लस म्हणजे डेक्स्ट्रो रोटेटरी, पण कॅपिटल डी म्हणजे डेक्स्ट्रो रोटेटरी नाही. इट रिप्रेझेंट्स दी कॉन्फिगरेशन ऑफ, इट रिप्रेझेंट्स कॉन्फिगरेशन ऑफ लोएस्ट कायरल carbon atom. It represents the configuration of lowest chiral carbon atom. Lowest chiral carbon atom चा OH राईट साइडला असेल तर ते D कॉन्फिगरेशन असतं, लेफ्ट साइडला असेल तर ते L कॉन्फिगरेशन असतं.
सगळ्यात सिंपल जो कार्बोहायड्रेट आहे तो आहे ग्लिसरॉल्डिहाइड. तो जो कार्बोहायड्रेट आहे फर्स्ट आणि स्मॉलेस्ट कार्बोहायड्रेट जो आहे तो आहे ग्लिसरॉल्डिहाइड. ग्लिसरॉल्डिहाइड हा अल्डोट्रायोज आहे. अल्डोट्रायोज म्हणजे 3 कार्बन ॲटम असतील. अल्डोट्रायोज म्हणजे अल्डोज म्हणजे अल्डिहाइडिक ग्रुप असेल आणि सेकंड कार्बन ॲटम कायरल कार्बन ॲटम आहे. ठीक आहे. थर्ड कार्बन ॲटम मध्ये कायरलिटी नाहीये म्हणजे तो असिमेट्रिक कार्बन ॲटम नाही. सेकंड कार्बन ॲटम असिमेट्रिक कार्बन ॲटम आहे. त्याच्यामध्ये 2 वेगळ्या पोझिशन पॉसिबल असतील. आपण म्हणतो की प्रत्येक वेळेला कायरल कार्बन ॲटमची स्पॅटियल अरेंजमेंट आपण चेंज केली तर 2 स्पेसिफिक स्पॅटियल अरेंजमेंट पॉसिबल असतील. हा आहे कायरल कार्बन ॲटम. आता ह्या कायरल कार्बन ॲटमचा OH राईट साइडला आहे तर याला म्हणतात डी ग्लिसरॉल्डिहाइड. डी ग्लिसरॉल्डिहाइड म्हणजे तो डेक्स्ट्रो रोटेटरी आहे असं नाही. लोएस्ट कायरल कार्बन ॲटम, आता याच्यात एकच कार्बन ॲटम असल्यामुळे ठीक आहे. तर लोएस्ट कायरल कार्बन ॲटमचा OH राईटला असेल तर आपण त्याला म्हणतो डी ग्लिसरॉल्डिहाइड. इथे कायरल कार्बन ॲटमचा OH लेफ्टला आहे त्याला म्हणणार आपण एल ग्लिसरॉल्डिहाइड. पुन्हा हा कॅपिटल एल आहे, हा स्मॉल एल नाहीये. स्मॉल एल असता तर लिबो रोटेटरी. कॅपिटल एल आहे म्हणजे कॉन्फिगरेशन ऍट कायरल कार्बन ॲटम. OH ग्रुप लेफ्ट साइडला आहे. समजा आपल्याला ग्लुकोज आहे तर ग्लुकोज लिहिताना आपण नेहमीच लोएस्ट कायरल कार्बन ॲटम म्हणजे कितवा कार्बन ॲटम येईल तो 5वा कार्बन ॲटम. जेव्हा आपण ग्लुकोजचं स्ट्रक्चर काढतो इथे CHO सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ कार्बन ॲटमचा OH हे आहे फिशर नोटेशन फॉर ग्लुकोज. आता कायरल कार्बन ॲटम 4 आहेत. सेकंड कार्बन ॲटम थर्ड फोर्थ फिफ्थ. लोएस्ट कायरल कार्बन ॲटम म्हणजे हा 5th वाला कार्बन ॲटम आणि त्याचा OH राईट साइडला असेल तर आपण त्याला म्हणतो डी. याला म्हणतात डी ग्लुकोज. जर ते लेफ्ट साइडला असतात तर आपण त्याला म्हटलं असतं एल ग्लुकोज.